मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आज जन्माष्टमी आहे आणि अर्थातच श्रीकृष्ण हे भुरळ घालणारं दैवत आहे असं माझं म्हणणं आहे. जो कोणी त्या श्रीकृष्णाच्या भक्तीला सुरुवात करतो किंवा तुम्ही जर कधी वृंदावनला जाऊन आलात तर तुम्ही त्याला कधीच विसरू शकत नाही. तुम्ही त्याच्या प्रेमात पडताय. असं या कृष्णामध्ये काय आहे तर अनुभूती. आणि त्यामुळे कृष्ण भक्ती ही सर्वोत्कृष्ट भक्ती मानली गेली. जसा शंकर हा भोळा आहे तसा कृष्ण हा भोळा पण आहे आणि चतुर पण आहे. पण कोणत्याही देवता या त्यांच्या केलेल्या निर्मळ मनाच्या उपासनेनं प्रसन्नास जातात. त्याच पद्धतीनं श्रीकृष्णाची मनोभावी केलेली उपासना ही फार लवकर फलदायी ठरते. तुम्हाला आज एक खूप छानसा उपाय करून पाहता आला तर बघा. अर्थात तो किती यशस्वी होईल ते तुमच्या भक्तीवरती अवलंबून आहे. आज संध्याकाळी म्हणजे रात्री 12 वाजता त्याचा जन्म आहे आणि तुम्ही घरातल्या श्रीकृष्णाला छान पाळण्यामध्ये ठेवून तुम्ही त्याचा जन्म साजरा करू शकता. जर तसं केलं नाही तुम्ही तर हरकत नाही. तुम्ही तो जो श्रीकृष्ण आहे तुमचा बाळकृष्ण आहे त्याला 12 वाजता व्यवस्थित आंघोळ घालून त्याला पंचामृताने आंघोळ घाला. त्याला तूप दूध वगैरे स्नान घाला. पंचामृताने स्वच्छ पुसून त्याला छान कपडे घाला. मग त्याला व्यवस्थित हळदी कुंकू वाहा. तुळशी पत्र अर्पण करा आणि मग त्याला शिऱ्याचा नैवेद्य म्हणजे शिऱ्याचा प्रसाद तुम्ही त्याला अर्पण करा. काही नाही छोटाच करा. त्याच्यामध्ये तुम्ही केळ असतो ना आपण केळ पण सत्यनारायणाचा प्रसाद करतो तशा पद्धतीचा तो करा आणि मग तो प्रसाद नैवेद्य दाखवा आणि झाकण लावून ठेवून द्या. तो 10-15 मिनिटाचा कालावधी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सातत्याने जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि 10-15 मिनिटानंतर तुम्ही जो प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवलाय त्याच्यावरचं झाकण काढून पहा. त्या प्रसादाला आतमध्ये ओमचा आकार आलेला आहे का. प्रसादाला जर ओमचा आकार आला असेल तर भगवान श्रीकृष्णाने तुमची प्रसादी मान्य केली. हा प्रयोग रात्री करून पहा आणि मला जरूर कळवा तुम्हाला काय अनुभव येतो. जय श्रीकृष्ण. जय साई.